आपल्या सर्वांचं दैवत गुरुबाच्या या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण आपल्या लाडका मित्र दनुशेठ यांच्या गोड वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहात। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे आमदार सन्माननीय दाते सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी, समोर उपस्थित असलेले पंचकृषीतून आलेले सर्व ग्रामस्थ आणि धनुष्यवर विशेष प्रेम करणारे त्यांचे मित्र परिवार, आज खरंच खूप गोड कार्यक्रम धनुष्य शेठ तुम्ही सकाळी आज आयोजित केला त्याबद्दल प्रथमतः मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं येण्यासाठी आम्हाला उशीर झाला, कारण सरांना पण अनेक काम पुढे कार्यक्रम आहेत, लवकर येण्याचं आयोजित केलं होतं, परंतु सरांना अनेक आता तालुक्यावर सकाळी उठल्यापासून मी पाहतो गेले 5-6 महिन्यापासून जशी आमदारकी आपली आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिला आणि सर आमदार झाले। सर मला नाही वाटत 3-4 घंट्याच्या पुढे झोपत असते, कारण काल सर पंढरपूरहून किमान 12-12:30-1 वाजता सगळ्यांच्या दिनदिन भेटून सर घरी आले तर सकाळी विचारलं मी अशोकरावांना तर सर म्हणे दहाव्यात गेलेले। त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ज्या शुभेच्छा ज्या पद्धतीने ज्येष्ठांनी आशीर्वाद आदरणीय दाते सरांना आणि आपल्या तालुक्यात एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिल्या, त्याच पद्धतीने सर सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारची कमतरता भासू देणार नाही। आताच आपण आपल्या गावात वाघतरीपर्यंत एक रस्ता पहिले पूर्वी सीडीवर केलं होतं, आता तो रस्ता दिलाय आणि गावातून अनेक युवकांनी पण मागणी केली आहे, तर सर कुठल्याच प्रकारची कमतरता निधीची आपल्याला भासू देणार नाही, कारण सर हे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे लाडके आमदार ठरलेले आहेत। त्याच्यामुळं पंचकृषीत निश्चित आणि विशेष करून टाकळी गटात तरी आम्हाला माहिती आहे की सर निधी कमतरता पडू देणार नाही। असो, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ज्याप्रमाणे आज इथं विनंती केली की आमच्या मित्र धनंजय शेठला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी काही मान्यवरांनी जे काही पंचायत समिती असेल किंवा अजून काही याच्यासाठी विनंती केली, निश्चित सर असतील, आम्ही सगळेजण त्याच्यात अनेक मान्यवर आहेत, अनेक इच्छुक असतात, परत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरक्षण काय पडतं त्याच्यावर पण विसंबून असतं। पण माझे धनंजय शेटे करतात या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने एक विनंती आहे की जर आपल्याला सरांच्या माध्यमातून सरांच्या आशीर्वादाने आपल्याला उद्याच्या राजकीय वाटचाली करायची असली तर अनेक मान्यवरांना माझी विनंती की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करावा, ही आमची एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती। पुनश्च एकदा धनंजय शेठ आपलं कौतुक करावा थोडं आहे, आपण सामाजिक कार्यात आणि निश्चित उद्योग व्यवसायात खूप मोठी भरारी घेतली, अशीच उद्योग व्यवसायात आणि आपले सामाजिक कार्यात आपली भरभराटी कायम होत राहू। मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीने धनंजय शेठ आपल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आज या ठिकाणी आमचे सहकारी आणि युवा उद्योजक धनंजय शेठ मिनसे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वच जण आलात, विशेष करून आपल्या पारनेर नगर विधानसभेचे आमदार काशीनाथजी दाते सर, अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतजी गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारी, आमचे सहकारी शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सुभाषजी सासवडे आणि सर्वच व्यासपीठ आपण सर्वच जण धनंजय भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो। खरं तर आपण पाहिलं गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण सर्वच तालुक्यांनी एक चांगल्या पद्धतीत काम करून सरांच्या 40 वर्षाच्या कामगिरीवर विश्वास ठेवून आपण त्यांना अगदी सर्वांचे अंदाज चुकून आणि गेल्या 5 वर्षापूर्वी प्रशांत दादांनी आणि त्यांच्या सहकार्याने एक चुकीचा आमदार या तालुक्याला दिला होता, ती चुकी भरून काढून आपल्या सरांना आमदार केलं
आणि सरांनी सुरुवातीलाच आपलं काम कसं आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी सांगायचं म्हणजे पारनेर शहरात सर आमदार झाल्यानंतर अगदी 1-1.5 महिन्यात आम्हाला 45 लाख रुपये निधी देऊन ती कामं पूर्ण केली. त्यानंतर आमची नगरपंचायत स्थापन होऊन 11 वर्ष झाली. या 11 वर्षात कधी नाही तो या गेल्या 1 महिन्यात 1 महिन्यापूर्वी 6 कोटी एवढा मोठा निधी आम्हाला पारनेर शहराला मिळाला. आमच्या शहराचे भविष्यातले कामं सरांनी आता 77 कोटीची पाण्याची लाईन आहे ती आता 1 महिन्याभरात पूर्ण होईल. अत्यंत खूप मोठे कामं आमच्या आहेत आणि सर करतील अशी आम्हाला आशा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारनेर तालुक्याचा आमदार कसा असावा हे खऱ्या अर्थाने आपल्याला 6 महिन्यापासून कळायला लागले. नाही आमदार म्हणजे एक चुकीचं माध्यम तयार झालेलं होतं. आज धनंजय भाऊंनी मला आता कळलं की एवढे मोठे आहेत, 150 गाड्या त्यांच्या आहेत. खरोखर एक चांगलं नोकरी करून चांगला व्यवसाय करून धनंजय भाऊंनी आज राजकारणात पदार्पण करण्याचं ठरवलेलं आहे. अत्यंत चांगली बाब आहे, कारण त्यांच्यासारख्या तरुणांची आपल्या तालुक्याला सामाजिक कारणात राजकारणात गरज आहे. परंतु आपल्या सर्व सहकार्यांनी आता आपल्या गटातील जणातील तुमच्यासाठी तिकिटाची मागणी केली. बरोबर आहे, सरांनी की ती पूर्ण केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. परंतु ते करत असताना सरांनाही अनेक पक्ष सांभाळायचे आहेत. भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. आताच दादांनी सांगितलं तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करा. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरक्षण कुठलं निघते हे अजून सांगता येत नाही. आणि 3 पक्षातून कोणत्या पक्षाला इथं जागा सुटतील. तुम्ही जर त्यांना राष्ट्रवादीत घेतलं तर शिवसेनेला जागा सुटता अडचण येईल. त्यामुळं सगळा विचार करून तुम्ही या गोष्टी करा. गमतीचा भाग सोडून द्या. परंतु सर किंवा त्यांच्या पक्षाच्या किंवा वरिष्ठांच्या हातात असल्या खालच्या जागा सोडणं, कोणाला जागा द्यायची काही किंवा सरांपुढे अजून अनेक नंबर आहेत. सर तुमचा नक्कीच विचार करतील. परंतु राजकारणात जरी तुम्ही पदार्पण करत असाल तरी सामाजिक कारणात तुम्ही अशा पद्धतीत चांगल्या पद्धतीत काम करत राहिला तर नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल राहील. कारण सरांचा आपण पाहिलं 40 वर्षाचा इतिहास, 40 वर्ष तपस्या करून कुठं थांबायचं कुठं उभं राहायचं हे सरांनी अगदी चांगल्या पद्धतीत सांभाळल्यामुळं आज सरांना या तालुक्याचं नेतृत्व करता आलं आणि आपणही अशा पद्धतीत काम करताल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मी पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, पारनेर नगरपंचायतच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक आमदार काशीनाथजी दाते सर यांच्या वतीने तसेच आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उद्योजक माननीय धनुशेठ निमशे यांच्या अभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम या आपल्या बरोबर आयच्या भोरीमध्ये या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे लाडके आमदार काशीनाथजी दाते सर, आमचे मित्र प्रशांत भाऊ, आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या समाजात आलेले दत्तनाना पवार चौधरी साहेब, सर्वच आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले धनुभाऊवर सर्व प्रेम करणारे आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. सर, खरं तर या कार्यक्रमाचा आणि धनुशेठचा माझा जास्त परिचय नाही. मी त्यांना फक्त आतापर्यंत फोटोमध्ये या ठिकाणी पाहिलं होतं, पण त्यांच्याबद्दल त्यांच्या मुंबईमध्ये असलेल्या कामाबद्दलची बरीचशी माहिती मला पहिल्यापासून होती. आणि एखादा उद्योजक जर चांगलं काम करत असेल तर खऱ्या अर्थानं त्याला प्रोत्साहन देणं, त्याचं कौतुक करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या भावनेतून त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या भूमीमध्ये त्यांच्या होत असलेल्या अपेक्षेच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेलो आहोत. धनुभाऊ, आपल्याबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी ऐकण्यात आलेल्या आहात आणि आपण अतिशय कमी वयामध्ये आपल्या उद्योगधंद्यामध्ये उत्तुंग अशी भरारी निश्चितपणे घेतलेली आहे. खरं तर कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल प्रथमतः आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण जो कार्य आपलं चालू ठेवलेलं आहे, आपलं काम जे चालू ठेवलेलं आहे ते याहीपेक्षा उत्तुंग भरारी घेऊन जास्त मोठ्या प्रमाणात आपण या व्यवसायामध्ये काम करावं असे तालुक्याच्या वतीनं, आम जनतेच्या वतीनं आपणाला शुभेच्छा देतो. आणि आपलं नाव याहीपेक्षा राज्यामध्ये सुद्धा मोठं व्हावं अशी आपणाकडनं अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर आत्ताच
शेलाराचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी सरांनी फेटा बांधून त्यांना सत्कार केलेला आहे. त्यांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.